पदरामध्ये आलं आभाळ, पदरामध्ये आलं आभाळ. हॅलो. अच्छा, हो ना. अहो मला सुद्धा काळजी आहे. ठीक आहे, मी 2-3 जागी फोन करून बघते. तुम्ही असं घाबरू नका. वर्षोनवर्ष पेपर वाचत असतात. झालं संपलं माझं. अहो वाजले किती? आता घड्याळ समोर आहे ना आणि मला विचारतेस. नाही, मला दिसतंय किती वाजले ते. पण तुमची लेक त्या फोनला चिकटलेली आहे ते तुम्हाला दिसतंय? आपल्या घरातला नियम काय आहे? हो, तरुण मुलींनी 10 नंतर फोनवरती बोलायचं नाही. फोन पाशी जायचं सुद्धा नाही. हा नियम तूच ठरवलास. हो ना, मग थांबवा तिला. अगं पण फोनवरती बोलते ना ती. पण मला नाही चालणार. मला चालेल. तुमचं या घरात काही चालतं का? मग तुम्हाला काय चालतं ह्याला माझ्या दृष्टीने काहीही महत्व नाही. वच्चा वच्चा करण्यापेक्षा तिला फोन पासून दूर करा ना. नाही, मला नाही तसं करता येणार. का? कारण तिच्या मनातली माझी इमेज जपायला हवी. धन्य आहे तुझे, धन्य. बाबा, आता तुम्ही फक्त गुडघे टेकणं बाकी आहे. बाबांचं राहू दे. वाजले किती सांग? हे बघ, फोन आला तेव्हा 10ला 5 मिनिटं होती. काय 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 म्हणते ही? तुला काय सांगून कळणार आहे का? हे काय म्हणतात आता? दुर्गा, तू शांत बस. मी तुला सगळं समजवणार आहे. मी तुला सगळं लिहून समजवणार आहे. लिहून. हा, हा, लिहून लिहून. हा. तू मला सांग काय झालं? अगं, लालाच्या घरून त्याच्या बहिणीचा फोन आला होता. इतक्या रात्री त्याच्या घरून फोन आला तुला? अरे मग काय झालं? सोना बेटा, अगं ती वहिनी काय म्हणाली हे ऐकल्याशिवाय तुझ्या आईच्या जीवाला शांतता लावणार नाही. मम्मा, तुला कसं सांगू? हे बघ, जे असेल ते खरं मला सांग. अगं, त्यात खरं काय सांगायचंय? तो आमचा लाला आहे ना, तो 4 दिवस झाले घरून कुठेतरी निघून गेला. अरे वा, भाग्यवान म्हटलं पाहिजे. भाग्यवान काय? घरातून निघाला म्हणजे भाग्यवानच. हे बघा, तुम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान बनवू शकता. अरे म्हणजे काय, तू बाबांना सुद्धा घरातून? त्यांचं सोड, ते मला सोडून कुठे कुठे जायचे नाही. तू बोल, लालाचं काय? अगं, पुन्हा काय सांगू वेगळं? लाला घरून कुठेतरी निघून गेलाय आणि कोणाला त्याचा काही पत्ता नाहीये. पण तू मला सांग की सगळं सोडून ही चौकशी तुझ्याकडे का करते त्याची वहिनी? मामा प्लीज. अगं, लालाच्या वहिनी सगळ्यांकडेच फोन केलाय, सगळ्यांकडे चौकशा करते ती. मी त्याची मैत्रीण आहे आणि आम्ही एकाच ग्रुपमध्ये आहोत. आणि तू पुन्हा पुन्हा हे सांगू नकोस. लालाशी बोलायचं नाही, सारांशी मैत्री करायची नाही, कारण तू कितीही सांगितलंस तरी मी तुझं एक ऐकणार नाही. आणि हे तुलाही माहिती. लिहिता येतं ना? कसं येईल तसं लिहा. लिहा. लाला, अरे लाला, अरे हे भैर्या, ऐकायला येत नाही तुला? किती हाका मारल्या? ठीक आहे, कुठे चाललायस? इथून सरळ गेलं ना की आग्रा लागतं. बर, मग आग्र्याला जाऊन बघतो ताजमहाल अजून तिकडेच आहे का की नेलाय कोणी. हे बघ, त्याच्यापेक्षा सुंदर प्रेक्षणीय स्थळी मी तुला नेतो. चल. त्या दादाकडे नेणार आहेस? नेणार आहेस का म्हणजे? त्याशिवाय तू येणार नाहीयेस? अरे लाला, काय हे, का रागवलायस तू? कंटाळलोय मी. हे हे असं काय बोलतोयस? बोल ना घडाघडा, काय झालंय ते? कंटाळलोय. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन देऊन कंटाळलोय मी. लाला, मला सांग, तू एक तरी गोष्ट 4 चौघांसारखी साधी सरळ सोपी करतोस का? सांग मला. तुला वहिनी भेटली होती? अरे लाला, जरा तिची अवस्था बघ काय झाली ते. हे बघ, चूक तू केलीस, पण अपराधी ठरलीये ती. लाला, ऐक माझं. हे बघ, तू घरी चल आणि तुला जर घर सोडायचं असेलच ना, तर ते सगळ्यांना सांगून दादा वहिनींचा आशीर्वाद घेऊन मग सोड. कळलं? ए नाही नाही, तरी मला घरी यायचं नाहीये.
ठीक आहे, म्हणजे तू ठरवूनच टाकलंयस का? एनिवे 2-3 दिवस होतास कुठे? अरे तर भेटलायस तर सरळ बोल ना, नसत्या चौकशा कशाला करतोयस? कारण मी बहिणीला प्रॉमिस केलं होतं की लाला भेटला की मी तिला फोन करेन म्हणून. आणि बाकी कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, आणि तसं ती विचारणारी नाही. मग फोन का करायचा? अरे ज्याला कमवायची अक्कल आहे ना त्यालाच जगण्याचा अधिकार आहे, नाहीतर काय नाही. अरे तुला काय वाटलं हे फक्त तुझ्याच बाबतीत घडतं का? अरे प्रत्येक घरात हे चाललेलं असतं, अगदी 100 पैकी 90 घरात, आणि तेही अगदी जेवणाच्या ताटावर बसलेलं असतं. हे बघ, वहिनीला डोळ्यासमोर आण आणि विचार कर. पहिलं प्रेम दाटून येतं की राग? लाला हे काय झालं यार? रंगा, मी घरी सांगितलेलं नाहीये, तुला आठवडाभरासाठी सस्पेंड केलंय हे मी सांगितलंय बहिणीला. आणि तरी सुद्धा तिने तुला मला शोधायला पाठवलं. लाला, काही माणसं आपली म्हणूनच जन्माला येतात, आणि तशी तुझी वहिनी आहे, आणि तिलाच तू ॲटिट्यूड दाखवतोस. तरी मला दादाकडे जायचं नाहीये. आत्ता येणार नाही का कधीच येणार नाही? तुमच्यासारखी प्रत्येक गोष्ट ठरवून करायची सवय मला नाहीये. हे बघ, पण तुला आत्ता ठरवावं लागेलच. काय? कुठे जायचंय, काय करायचं? अरे साध्या भाजीवरनं वाद घालून घर सोडण्या इतका मी ग्रेट नाहीये. लाला, ते फक्त एक निमित्त होतं. तुझ्या डोक्यात सणक गेली काय आणि तू सरळ घर सोडून निघालास. आणि 3 दिवस होतास कुठे तू? कॅन्टीन मध्ये. कॉलेजच्या? कॉलेजच्या नाही रे, त्या न्यू पॅलेसच्या कॅन्टीन मध्ये होतो. अरे तिथेच तर रेखा आणि प्रज्ञा. हो, मी त्यांना पाहिलं, त्यांनी बघितलं असेल. मग आता? अरे म्हणजे त्या आता वहिनीला जाऊन सांगणार, म्हणजे वहिनीला कळणार. शिट यार. आता काय करायचं? चल चल. अरे हॅलो, अरे थांबे, आलो. पदरामध्ये आलं भाळ. रेखा, ए रे, आता हिला काय झालं? ही काशी गाल फुगून बसली आहे? ए रेखा, नाना, तुम्ही सुद्धा ना सगळं माहीत असताना मुद्दामून असे प्रश्न विचारता. अगं मी फक्त हिला आता बोलता करायचा प्रयत्न करत होतो. आता ही इथे गाल फुगून का बसली आहे हे सुनबाईला कसं कळणार? हा सुनबाई, ए सुनबाई. आले. अगं ही आहेस? मला सगळं कळलंय नाना, पण मी काहीही बोलणार नाही. कारण यात माझा काही दोष नाहीच आहे. हे बघ सुनबाई, मला समजेल असं बोल. अहो, लाला रात्री घराबाहेर पडला ना, म्हणून या दोघींना भीती वाटली. भीती नाही, खात्री. खात्री? खात्री कसली? लाला शेवटी आपल्याच घरी येऊन राहणार याची. अगं पण लालाला रंगा घेऊन आला, त्या सुनबाईची काहीच चूक नाहीये. अहो नाना, पण आईने जर का निक्षून सांगितलं असतं की तो मुलगा आपल्या घरात चालणार नाही, तर सारंग त्याला आपल्याकडे घेऊन आला असता का? नाही. आणि आईने तर काय, त्याला घरी आल्यावर जेवायला काय वाढलं? यात माझी चूक झाली असं म्हणायचं का तुला? सांग ना. तसं नाही ग, पण मी लालापेक्षाही माझ्या मुलाला जास्त जपत होते. ते कसं काय? अहो, रंगाने ज्या विश्वासानं लालाला आपल्या घरात आणलं, त्या विश्वासाला मला तडा जाऊन द्यायचा नव्हता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. मी घरात साफसफाई करत होते, इतक्यात दार वाजलं. मी लगबगीने बाहेर आले.
दरवाजा उघडला. या आत्या. आणि हा कुठे भेटला तुला? गवळीवाड्यापाशी भेटला. तिकडे काय करत होता? आई आता जाऊ दे ना. जाऊ दे ना. अरे नशीब समज बाबा उठले नाहीत, नाही तर एवढ्या रात्री सारंग कुठे गेला म्हणून त्यांनी फैलावर घेतलं असतं मला. सॉरी आई. हे सॉरी वगैरे आहे ना, हे तुझ्या घरी जाऊन वहिनीसमोर बोलायचं. थांब. लाला हातपाय धुवून घे, मी ताटं घेते. नाही मला भूक नाही. आज माझ्या हातचे धपाटे खायला आलेस का तू? चल निमूटपणे जेवायला बस. हातपाय धु. आई सॉरी, म्हणजे मी तुला न विचारता लालाला घरी घेऊन आलो. अरे म्हणून काय झालं? पण हे बघ, आता तो आलाय ना, त्याला नीट समजाव आणि लवकरात लवकर घरी पाठव. अरे आमटीत आज मी मुळा घातलाय, चालेल ना तुला? चालेल ना? खाशील तू? आवडेल ना तुला? येस कम इन. हसायला काय झालं? तू येस कमीन म्हणालस ना? मग अरे मी तुझी परमिशन घेण्यासाठी दारावर ठकठक नाही केली. नाहीतर मग? मी येते याची वर्दी देण्यासाठी. ठीक आहे, पुढच्या वेळेला ठेवीन लक्षात. दॅट्स बेटर. पण तुम्ही इथे का आला आहात हे सांगण्याचं जरा कष्ट घ्याल का? आईला तुला अशा टाईपची भाषा येते? ए मग तू आमच्या नाटकात काम कर ना. नाटकात काम करतेस? घरी न सांगता. म्हणजे सारंगलाही न सांगता? आता मी घरी न सांगता असं म्हटल्यावर सारंग पण आलाच ना. ते समजलं, पण तू इथे का आलीस ते नाही समजलं. आईला विसरलेच. तुला आईने आत बोलवलंय, चल लवकर. आता कशाला? हे बघ, कशाला का हे या घरात प्रश्न विचारण्याची प्रथा नाहीये, त्यामुळे तू चल लवकर. ठीक आहे, तू हो पुढे, मी येतो. तू इथून मला जायला सांगतोयस? नाही नाही, म्हणजे मी जायला नाही सांगितलं, म्हणजे मी जनरली बोललो. काय बोललास? तू हो पुढे, मी येतो. अजून तू इकडेच? तुझी आई वाट बघते, जा लवकर. जा आधी. काय रात्री किती वाजता झोपलं? झोपलोच नाही. वाटलंच मला. रंगा सकाळीच गेलाय. तो गेलाय आणि मला आठवडाभर घरी बसवलंय. आठवडाभर? हो. मग म्हणजे आता किती दिवस उरलेत? ते काय माहित नाही हो. अरे एवढा साधा हिशोब जमत नाही तुला? अहो हिशोब जमत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे. हे बघ, प्रॉब्लेम खरा दुसराच आहे. आपल्याला हवं तसं आपल्याला जगता येत नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. खरं ना? मला अनुभवाचं सांगतो तुला. काय आहे, हेही आयुष्य आपल्याला स्वीकारावंच लागतं. स्वतःसाठी नाही, आपल्या माणसांसाठी. आणि आपल्या माणसांना जपताना अर्ध आयुष्य खर्ची घातलं ना तर अर्ध आयुष्य. मी तुला बोर करतोय का? हो. रंगाची आई बोलवते तुला, चल.
पण तू त्याला सांगितलंस ना त्याची वहिनी त्याला भेटायला येते ते. अहो ती आली की दिसेलच त्याला. तसं नाही ग, जरा तिरसटच आहेत. आता तुला काय झालं हसायला? सॉरी, पण मला कळेल का काय झालंय ते? अगं मी जरा त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला गेलो, तो म्हणाला बोर होतोय. खिदळायला काय झालं? जरा सिरियस व्हायला शिक. अगं, तसं नाही ग सोनबाई. काय आहे, मी जरा आपलं त्याला सौजन्याने विचारलं की तू बोर झालास का, तो चक्को हो म्हणाला. हे, म्हणजे सहसा असं कोणी बोलत नाही ग. सॉरी नाना, मी तुम्हाला असं बोलायला नको. तू स्पष्ट बोललास. आणि हो, एवढं स्पष्ट आणि खणखणीत ऐकायची सवय नाही ना आम्हाला. हे काय, सगळे असे गप्प का झाले? तर हे तुला जेव्हा कळेल ना तेव्हा तू खरंच मोठी झालेली असशील. आणि सगळे गप्प का झाले या प्रश्नाचं उत्तर तुझी आईच देऊ शकते. मी कशी काय? हो, कारण आता तू आमच्या सगळ्यांचाच विचार करतेस ना. नाना, या क्षणी मी फक्त या मुलाचा विचार करते. खरं सांगू, तुझा प्रॉब्लेम समजतो मला. अरे जो येतो तो तुझी समजूत काढतो. नॉर्मल कोणी काही बोलतच नाही. पण मी प्रॉमिस करते तुला, मी, नाना आणि सारंगचे वडील आम्ही तुझी समजूत वगैरे काही काढणार नाही. पण तुलाही आम्हाला एक प्रॉमिस करावं लागेल. तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तुझं तुलाच शोधावं लागेल. अरे कोंडी कुठे आहे हे एकदा कळलं ना तर ती आपोआप सुटते. समजूत काढायची वगैरे गरजच भासत नाही. आता बघ, मघाशी तू नानांची मोकळेपणाने माफी मागितलीस. हे बघ, मी तुझी समजूत वगैरे काहीही काढत नाहीये. पण काय? तुझी वहिनी आता येते तुला भेटायला. हे बघ, तिच्याशी जेवढं मोकळेपणाने बोलता येईल ना तेवढं बघ. ते तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी दोघांसाठीही चांगलं आहे.